मुंबईमध्ये शिवसेनेमध्ये राडा होईलच ही अपेक्षा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फोल ठरलेली आहे. राडा झाला, राजकीय राडा झाला, तो पुढे चालू राहणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये ते 6 फुटीर खासदार अधिकृतपणे प्रवेशकर्ते झालेले आहेत. आता या खासदारांना कुठे ठेवू, कुठे सोडू, काय म्हणू, या संभ्रमात हरकून गेलेले शिवसेनेचे नेते आज महाराष्ट्राने पाहिले, जे एकनाथ शिंदेसह. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी शिवालयामध्ये आपल्या आमदारांची बैठक घेतली. आता ऑपरेशन तुडवा हे जाहीर झालेलं आहे. गद्दारांचं करायचं काय हे झालेलं आहे. आणि मग जे आमच्या अंगावर येतील त्यांना आम्ही शिंगावर घेऊ, हे आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांनीच सांगितलेलं आहे असं एकनाथ शिंदेचं म्हणणं. या सगळ्या पार्श्वभूमीवर राडा होईल, दंगल होईल, यासाठी गृह खात्याने दंगल विरोधी पथक तैनात केलं होतं. आणि ते कशासाठी? आणि भारतीय जनता पार्टी असं सुरुवातीला जे म्हणत होते की या खासदार फुटीमध्ये आमचा कोणताही सहभाग नाही, आमचा संबंध नाही, त्यावर स्वतः शहेनशाह अमित शहा यांनी इचलकरंजीमध्ये आता शिंदे गट नाही तर शिवसेना असं म्हणून स्पष्टपणे हे आम्हीच घडवलेलं आहे हे कबूल करून टाकलेलं आहे. आता 6 फुटीर खासदार आणि 7वा खासदार याची चर्चा, जी प्रवेश ज्या वेळेला होत होता त्यावेळेला पत्रकारांमध्ये जोरात सुरू होते. तो खासदार म्हणजे राजाभाऊ वाजे, जे निष्ठेचे प्रतीक ठरलेले आहे, त्यांच्या संबंधी बोललं जात होतं. आणि कुठेतरी एक आशेचा किरण राजकारणामध्ये निस्पृह निष्ठा म्हणून राजाभाऊ वाजे यांचं नाव घेतलं जात आहे. एकूण हे जे काही राजकारण आहे त्या संबंधी आपण थेट विश्लेषण करतोय. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत असतो. आता बघा, ओम दादा नरड्याला जर तलवार किंवा चाकू लावला असता तरी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करायला नको होता. उद्धव ठाकरे यांना दगा द्यायला नको होता. आम्ही जीवाचं रान करून, रक्ताचं पाणी करून त्यांना निवडून आणलेलं आहे, अशा प्रतिक्रिया धाराशिव जिल्ह्यामध्ये उमटत आहेत आणि प्रसार माध्यमांमध्ये त्या आवर्जून दाखवल्या जात आहेत. कारण की शेवटी लोक काय म्हणतात हे अत्यंत महत्वाचं आहे. आता 28 जूनला धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे बैठक घेतील. आता आज शिवालयामध्ये त्यांनी उपस्थित राहून जी काही बैठक घेतली त्याच्यामध्ये 16 आमदार होते, बाकीचे सगळे पदाधिकारी होते आणि जे 4 आमदार आले नव्हते त्यांचे कारण स्पष्ट करून सांगण्यात आले. त्यांनी बैठक घेतली. इकडे हे जे 4 खासदार म्हणजे संजय दिना पाटील आणि ओमराजे निंबाळकर हे सोडून बाकीचे जे 4 खासदार हे जे सप्त तारांकित सुविधा अनुभवत होते, विमानं, खासगी विमानं त्यांच्यासाठी उड्डाणासाठी तयार होती. मग ते नेमके कुठे आहेत? मुंबईत आहेत का? कुठे आहेत? मग ते मुंबईत कसे आले? मग त्यांना काय केलेलं आहे आणि मग ते कसे अवतरणार? त्याचा मुहूर्त 19 जून नाही तर तो आज ठरलेला होता आणि त्याप्रमाणे ते अवतरले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहाच्या व्यासपीठावर हे दृश्य महाराष्ट्राला पाहायला मिळाले की हे खासदार तिथं आले आणि प्रवेशकर्ते झाले. अशा वेळेला प्रमुख नेते, मुख्य नेते एकनाथ शिंदे काय बोलणार याची उत्सुकता होती. एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की हे जे आहेत, आता ओम दादा म्हणजे कसे, ओम राजे हे एकदम दिलदार मनाचे कसे आहेत, संजय दिना पाटील कसे डॅशिंग आहेत वगैरे वगैरे. त्याच्यानंतर कोण आपले संजय जाधव हे कसे बॉस आहेत. त्याच्यानंतर संजय उत्तमराव देशमुख
हे कसे उत्तम काम करणार आहेत. त्याच्यानंतर नागेश आष्टीकर हे कसे ओपनिंग बॅट्समन आहेत. वाघचौरे हे कसे वाघ आहेत, वगैरे वगैरे अशा शब्दांमध्ये त्यांचं कौतुक त्यांनी केलं. आणि हे खासदार आता 2029 मध्ये बाणाच्या चिन्हावर निवडणूक लढवतील हे देखील जाहीर करून टाकलं. काय कारण होतं? कारण हे आहे की हे मशालीच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत. आणि मग आता त्यांची जी गद्दारी आहे, म्हणजे जून मध्ये जो उठाव झाला एकनाथ शिंदे यांच्या भाषेमध्ये, त्या तुलनेत जर विचार केला तर ही महागद्दारी म्हणून याची चर्चा सुरू आहे. हे बाणाच्या चिन्हावर लढले नव्हते, हे मशालीच्या चिन्हावर लढलेले आहेत. आणि हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होईल, ज्या असं कारण सांगून त्यांनी स्वतंत्र गट निर्माण केला. आणि आता या शिवसेनेमध्ये ते मर्ज झालेले, ते विलीन झालेले. ज्या काँग्रेसने महाविकास आघाडी म्हणून मतदान केलं या खासदारांना, त्या काँग्रेसला, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सरळ फसून हे खासदार आता शिवसेनेमध्ये आलेले. त्याच्यामुळे ते महाविकास आघाडीच्या दृष्टीने ते महागद्दार ठरले. मग आता हे महागद्दार जर प्रवेश करते होतील तर मग उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे जे कडवे शिवसैनिक आहेत, काही सिनियर आहेत, काही ज्युनियर आहेत, पण ते कडवे आहेत. आणि मग ते कधीही ऑपरेशन तुडवा करू शकतात, म्हणून आधीच Y+ दर्जाची सुरक्षा पुरवलेली आहे या खासदारांना. आणि ती अपुरी पडू शकते, इतका उद्रेक आज मुंबईमध्ये होऊ शकतो. म्हणजे मंत्रालयाच्या समोर जे सगळे मंत्र्यांचे बंगले, त्याच्या रांगेमध्ये जे शिवालय, हे जे शिवसेनेचं कार्यालय, त्याच्या बाजूला बाळासाहेबांची शिवसेना पूर्वीचं कार्यालय एकनाथ शिंदेचं ते कार्यालय, त्याच्या आजूबाजूला काही होऊ शकतं. आणि खासदार आता येणार आहेत, एकमेकांवर तुटून पडू शकतात. आणि ते तुटून पडले तर आपल्याला ते हवंच आहे. कारण एका शिवसेनेचे आपण आधी 2 तुकडे केले, आता नंतर तिसरा तुकडा केला, असे 3 तुकडे केले. आणि उद्धव ठाकरे यांचं आता राजकीय भवितव्य काय, असा प्रश्न पडावा, त्याच्यावर चर्चा व्हावी, या दृष्टीने एक यशस्वी असं राजकारण भारतीय जनता पार्टीने केलं. आता गेल्या काही दिवसांमध्ये बघा, चंद्रशेखर बावनकुळे असतील, रावसाहेब दानवे असतील, वगैरे वगैरे, ते सगळे असे जे खास नेते आहेत भारतीय जनता पार्टीचे, ते असं म्हणत होते की आमचा काही संबंध नाही हो, आमचा काही संबंध नाही. पण ज्या वेळेला आता स्वतः अमित शहा हे धडधडले इचलकरंजीच्या सभेत, त्यांनी सांगितलं की शिवसेना आता ही एकनाथ शिंदे यांचीच, हे सांगून मोकळं झालं. आणि ते एक प्रकारे त्यांनी ती जाहीर कबुली देऊन टाकलेली आहे की माझ्या नादी लागायचं नाही. म्हणजे मी कसं आहे, मला तुम्ही भाडखाऊ म्हणा, बाबदाली म्हणा, अॅनाकोंडा म्हणा, गद्दार म्हणा, बाहेरून आलेले म्हणा, गुजरातचा व्यापारी म्हणा, काय म्हणायचं ते मला म्हणा, पण मी ते यशस्वी केलेलं आहे. आणि एकनाथ शिंदे यांच्या मागे मी महाशक्ती म्हणून उभा आहे, हे त्यांनी सांगून टाकलं. आणि मग एकनाथ शिंदे यांनी देखील काय केलं की पहाडासारखे ते आमच्या मागे उभेत हे सांगून टाकलं. आता पंचायत कोणाची झालेली? आता पंचायत झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची. असं म्हटलं जातं की हे जे ऑपरेशन टायगर आहे हे एप्रिलमध्येच होणार. आणि परंतु एकनाथ शिंदे आपल्याला वरचढ ठरतील, आपल्याला त्रास होईल. एक तर त्यांना मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा आहे, त्यासाठी ते इरेला पेटलेले आहेत. मग आपल्याला त्यांचे पाय, त्यांचे पंख, त्या महत्वाकांक्षेचे पंख कापण्यासाठी काय काय करता येणार आहे? मग कधी गणेश नाईक आहेत, रवींद्र चव्हाण आहेत, नंतर पोलीस अधिकारी आहेत, हे सगळे वापरायचे, काय काय करायचं, नगरविकास खात्याचे अधिकार कसे करायचे, हे सगळं चाललेलं असतानाच म्हणजे कुठंच ऐकायचं नाही. म्हणजे नाशिकमध्ये तर आज उदाहरण पाहायला मिळालं की गोकुळ गीते यांना खरंच निवडून कुणी आणलं, बंडखोराला, याची चर्चा सुरू आहे. हे सगळं चालू असताना आता जर एकनाथ शिंदे यांचे आधीचे 7 खासदार
आता हे 6 खासदार म्हणजे ते बलवान ठरलेले आहेत, जिथे भारतीय जनता पार्टीचे गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये 9 खासदार निवडून आलेले आहेत. आता त्या दृष्टीने जर विचार केला तर मग मोठा भाऊ कोण झालो दिल्लीमध्ये? आम्ही आहो. हे एकनाथ शिंदे यांच्या दृष्टीने फार महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे त्यांचा जो काही कॉन्फिडन्स आहे, म्हणजे मी ऑपरेशन करतो तर फुल प्रूफ ऑपरेशन करतो, त्यांनी ते करून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे अडचण झालेली आहे देवेंद्र फडणवीस यांची. आता ते किती म्हणत असले किंवा काय, आता एकनाथ शिंदे हे कसे बाजीगर आहेत वगैरे वगैरे, ते कसे सच्चे शिवसैनिक आहेत वगैरे वगैरे, काही जरी म्हटलं तरी देवेंद्र फडणवीस यांचं त्या अर्थाचं आतलं जे राजकारण आहे ते फसलेलं आहे आणि एकनाथ शिंदे हे बाजीगर झालेले तिथं. आता उद्धव ठाकरे यांनी आपल्या झालेल्या चुका सगळ्या सांभाळण्याच्या म्हणजे ते दुरुस्त करण्याच्या दृष्टीने ताबडतोब पावलं टाकायला सुरुवात केलेली. ओम राजे यांच्या बरोबर शेवटपर्यंत संपर्क ठेवणं वगैरे ते सगळे प्रयोग केले, परंतु ओम राजे सगळ्यांपेक्षा हुशार. जसं एकनाथ शिंदे आज म्हटले, तुम्ही रील स्टार म्हणून कशाला हिणवता त्यांना, ते रिअल स्टार आहेत हे लक्षात ठेवा. आधीच सही केलेली बाबाने, इकडे सांगितलं मी मला भावना आणि राजकारण हे वेगळं आहे वगैरे वगैरे, असं ते कार्यकर्त्यांशी बोलून सांगतो, असं ते सगळं नाटक केलं आणि ते झालेलं. मग रामदास कदम शिवसेनेचे नेते, अनुभवी नेते, एक तोफ, की 7वा खासदार देखील येणार होता, मग त्याला मंत्री व्हायचंय आणि तो बाजूला बसला होता उद्धव ठाकरेंच्या वगैरे वगैरे, ते सगळं ते बोलले. आता या सगळ्या 6 फुटीर खासदारांच्या तुलनेमध्ये राजाभाऊ वाजे यांची चर्चा जर झाली नसती या 6 फुटीर खासदारांच्या प्रवेशाच्या वेळेला, तरच नवल व्यासपीठावर झाली नाही, व्यासपीठाच्या समोर झाली, की राजकारणामध्ये तत्व राहिलेलं नाही, फक्त बाजार भरलेला आहे, अमोघ आहे. अशा याच्यामध्ये राजाभाऊ वाजे यांच्या डोळ्यामध्ये आलेले अश्रू हे कायम महाराष्ट्राला दिसत राहतील. मुळात त्यांचे वडील असतील प्रकाश वाजे, त्यांनी काय सांगितलं की कसे सिन्नरला आमच्याकडे ती गाडी आली होती, त्याच्यामध्ये काय होतं, ते कोण ठाण्याहून माणसं आले होते, त्यांनी काय म्हटलेलं आहे, परंतु आम्हाला त्याची काही गरज नाही आणि ती खरंच गरज नाही त्यांना. त्यांचं घरानं अनेक वर्ष पिढ्यानं पिढ्या ते राजकारणामध्ये आहे, अनेक निवडणुका पाहिल्या. म्हणजे राजाभाऊ वाजे यांचे आजोबा शंकर बालाजी वाजे आणि त्यांची आजी मथुराबाई वाजे हे त्यावेळेला राजकारणात होते. म्हणजे 1953 सिन्नर नगर परिषदेच्या अध्यक्षा म्हणून मथुराबाई वाजे होत्या, त्या प्रजा समाजवादी वादी पार्टीची. आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालू होती त्यावेळेला. त्या चळवळीमध्ये, त्या चळवळीला पाठिंबा त्यांनी दिला आणि मग त्या काळात त्यांना अटक झाली. त्याच्यानंतर आता सगळं जे 50 कोटी का 100 कोटी काय करायचंय, कसं करायचंय, जर 2022 मधले जर गद्दार निवडून येऊ शकतात, तर आपण देखील सहज गत्या निवडून येऊ शकू, असा तो एक वेगळा आत्मविश्वास. आणि पुन्हा आपल्याला खासदारकी मिळणारच आहे, पुन्हा हे पैसे, 7 पिढ्याचं कल्याण झालं पाहिजे. नुसतं ह्या पिढीचं कल्याण होऊन उपयोग नाही, आपलं कल्याण होऊन उपयोग नाही, पुढच्या 7 पिढ्या व्यवस्थित राहायला पाहिजे. म्हणून ते सगळे खोके घ्यायचे आणि व्यवस्थित राहायचं या विचाराने हे लोक आलेले. मग अशा विचारांच्या गर्दीमध्ये एक राजाभाऊ वाजे येतो, त्यांचं कौतुक होतं. नाशिकमध्ये ते ज्या वेळेला रेल्वेनी येतात, विमानाने येत नाही, रेल्वेनी येतात, त्यांचं स्वागत होतं, प्रचंड गर्दी होते. आणि नाशिक काय, धाराशिव काय, इतर मुंबई काय, सगळीकडे ज्या निष्ठा या बोलून दाखवल्या जात आहेत, ते जे निष्पाप शिवसैनिक आहेत, खरे कट्टर शिवसैनिक आहेत, हाडाचे शिवसैनिक आहेत. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत हाडाचे शिवसैनिक आहेत का, तर 100% आहेत, ते नाहीत असं नाही. परंतु राजकारणाचा जो काही बाज आत्ता जो बदललेला आहे, त्याच्यामध्ये म्हणजे ज्यांच्या पायामध्ये वाहन नव्हतं, डोळ्यावर
काही गॉगल नव्हता. आता रेबनचा गॉगल, गळ्यामध्ये 1 किलो सोनं, मनगटावर सोनं, मोठ्या टायरच्या गाड्या, या दोन्ही शिवसेनेत आलेल्या आहेत. असं नाही की यांच्या शिवसैनिक आहेत, दोन्हीकडे आहे. म्हणजे संघटनेचं ज्या वेळेला राजकीय पक्ष झाला त्यावेळेला ते सगळं घडून आलेलं आहे. विषय खूप मोठा आहे. परंतु आज आपल्याला थोडक्यामध्ये जर सांगायचं आहे तर याच्यामध्ये हे उद्धव ठाकरे यांचं राजकारण, ते कोणत्या पद्धतीने आता त्यांना न्यावं लागणार आहे, एकनाथ शिंदे कोणत्या पद्धतीने नेत आहेत, आणि या दोघांमध्ये जेवढं काही ताणलं जाईल, त्यांच्यामध्ये जेवढा राडा होईल त्याचा आपल्याला लाभ झाला पाहिजे. आणि आज राडा न झाल्यामुळे जे काही आपलं अपेक्षा फोल ठरलेली आहे, याचा विचार अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस हे दंगल विरोधी पथक लावून सुद्धा, म्हणजे त्याचा ते नक्की विचार करत असणार आहेत हे नक्कीच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.